आता दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं. करूयात. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता पुढे वाकून थांबायचे 10 सेकंद. एक, दोन, थोडस जर्क द्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ. 5, 6, 7, 8, 9 आणि हात खाली करायचे, पुढे मागे करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता पुढून आडवे फिरवायचे हात. एक, पूर्ण हात वरती. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. हळूवार सरवायचं आहे आणि परत सरवायचं आहे. मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत. आता डाव्या बाजूला वळायचं आपल्या, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूवार हात सरळ करायचे आहेत आणि खाली. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची एकमेकांमध्ये. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान सरळ आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. 2, परत सरळायचं. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 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 परत सरवायचं आहे. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. एकाच वेळेस डावा हात वर, डावा हात खाली, उजवा हात वरती. नंतर परत उजवा हात खाली, डावा हात वरती. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. कोऑर्डिनेशन करायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये खोल श्वास घ्यायचा आहे. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 5 सेकंद थांबायचा श्वास घेऊन. 1 श्वास आतमध्ये, त्यामध्ये परत अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. श्वास बाहेर सोडत पुढे. पुन्हा एकदा आपल्याला करायचं आहे. करूयात. श्वास आतमध्ये घेत मागे 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर.
थांबायचं थोडं याच ठिकाणी, पुढे वाकून थांबायचं आहे. परत सरवायचा एक आणि हात करायचे खाली. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत. आणि आता उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक, मान वर पाठीला पीठ. 2, परत एकदा 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. पायामध्ये अंतर ठेवून कमरेला सपोर्ट, मागे झुकायचं आहे आणि पुढे झुकायचं आहे. तर यात एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत सरळायचं आहे. मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची एकमेकांमध्ये. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. डावीकडे वळायचं आहे 1, पुढे झुकायचं आहे 2, खालून उजवीकडे यायचं 3, वर यायचं 4 आणि 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4, 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. आता उजवीकडे वळायचं आहे पहिल्यांदा 1, 2, 3, 4, 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4 आणि 5. हळूवार हात करायचे आहेत खाली. मान सरळ. दोनही पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ. आता दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. पाय सरळ राहील आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान सरळ. डोळे बंद. लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास आपल्याला घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. शरीराचं निरीक्षण करायचं आहे. सूक्ष्म व्यायाम केल्यानंतर शरीरामध्ये होणारे बदल अनुभवायचे आहेत. स्नायूंना मिळणारा ताण, नंतर त्याचं होणारं रिलॅक्सेशन, याचा अनुभव घेत आपल्याला स्थिर बसायचं आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां
पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारम् शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतम् तन्मामि पतंजलि। हरि ओम। हळूवार डोळे उघडायचे आहेत, पाठीचा कणा ताठ आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. एक, दोन्ही हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून आपल्याला वरच्या दिशेने खेचायचे आहेत आणि आपल्याला आता डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर डावीकडे झुकायचा आहे. परत सरवायचा. एक, श्वास आतमध्ये उजवीकडे झुकायचा आहे. दोन, हात कोपरातून न वाकवता आपल्याला झुकायचा आहे. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, परत डाव्या बाजूला. दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये उजवीकडे, दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात मागे घ्यायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ डावीकडे झुकायचा. एक, हनुवटी टेकवायची डावा पायाच्या गुडघ्याला, सरवायचं आहे. दोन, उजवीकडे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, टाचीचा दाब पोटावरती आला पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे. सरवायचं आहे. दोन, विरुद्ध दिशेने. एक, दोन, आता पुढे झुकायचं आहे मध्यभागी. एक, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला, परत सरवायचं आहे. दोन, परत एकदा पुढे. एक, दोन, आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. मान सरळ. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे खेचायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, सरवायचं आहे. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, आता डावीकडे वाकायचं आहे. एक, थांबायची या स्थितीमध्ये तीन श्वास घ्यायचे आहेत. पहिला श्वास घ्यायचा. एक, दोन, छातीचा पिंजरा मोठा करायचा आहे. दुसरा श्वास. एक, दोन, तिसरा श्वास. एक, दोन, परत. एक, दोन, परत सरवायचं आहे. आता उजव्या बाजूला झुकायचं. तीन श्वास घ्यायचे. पहिला श्वास. एक, दोन, दुसरा श्वास. एक, दोन, तिसरा श्वास. एक, दोन, परत सरवायचं आहे आणि हात करायचा खाली. दोन्ही छातीच्या बरगड्यांमधल्या स्नायूंना ताण पडला पाहिजे अशा श्वास घेतल्यानंतर. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करूयात. एक, खांद्याच्या रेषेमध्ये हात डाव्या बाजूला वळायचा आहे. दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, उजवा हात वरती करायचा आहे. एक, डावीकडे झुकायचा आहे. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, पुन्हा दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये. आता हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा. एक आणि हात खाली. दोन, परत उजव्या बाजूने करूयात सेम. एक, उजवीकडे वळायचं आहे. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, उजवा हात वरती करायचा आहे. एक, डावीकडे झुकायचं आहे. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, परत एकदा. दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, परत एकदा. दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, परत एकदा झुकायचं आहे. दोन,
श्वास बाहेर, परत सरळ एक श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा, पुन्हा सरळ व्हायचा एक, आणि हात खाली दोन. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय सरळ करायचा. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे, पोट आतमध्ये खेचायचा आहे. आणि आता नेहमीप्रमाणे डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. एक, पंजा करायचा पुढे आणि पंजा गोल फिरवायचा आहे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. पाय खाली, डावा. सेम करायचं उजव्या पायाने. उजवा पाय पुढे, पंजा पुढे खेचायचा आणि गोल फिरवायचा पंजा. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. पाय खाली, उजवा. परत डावा पायावर उचलायचा. सेम करायचं आपल्याला. एक, डावा पाय पुढे, पंजा पुढे खेचायचा. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. पाय खाली, उजवा पायावर उचलायचा आहे. एक, पंजा पुढे गोल फिरवायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. पायाचा पंजा खाली टेकवायचा. आता दोन्ही हातांची कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला. पंजा पुढे खेचायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला गोल फिरवायचा आतून बाहेर. करूया डावा पायाने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. परत एकदा डाव्या पायाने करायचं सेम रिपिटेशन करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. मान करायचे सरळ. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. भद्रासन करायचं आहे. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. पोटाच्या स्नायूंना रिलॅक्स करूयात. दोन्ही पाय गोल फिरवल्यानंतर आपल्याला पोटाच्या स्नायूंवरती ताण येतो. त्याला रिलॅक्स करण्यासाठी पाय गुडघ्यामध्ये वाकून पुढे झुकायचं आहे. करूयात. एक, मान वर आणि खांदे वर. श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. वर येताना श्वास घ्यायचा आहे. एक श्वास आतमध्ये, परत पुढे. दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये. आता पाय करायचे आहेत सरळ. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आणि आता उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. उजवा पाय बाहेर, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवलेला. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचा आहे डावा. करूयात श्वासासोबत. एक, दोन, श्वास बाहेर,
एक, दोन, परत एक, दोन. आता थांबायचे 5 सेकंद, श्वास आतमध्ये घेऊन. एक, त्यामुळे खोल श्वास घ्या, थांबायचा आहे. एक, हात कोपऱ्यातून सरळ खांद्यातून वर. दोन, तीन, चार, 5, श्वास बाहेर. आता 10 सेकंद थांबायचं आहे. एक, श्वास आतमध्ये खोल श्वास घ्यायचा आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय मध्ये घ्यायचा आहे आणि परत डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. पायाचा पंजा स्वतःकडे करायचा आहे. डाव्या हाताने डावा पायाच्या अंगठ्याला पकडायचा आहे, उजवा हात बाजूला आणि श्वास आतमध्ये घेत उजवा हात वरती करायचा आहे. करूयात. एक, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. आता 5 सेकंद थांबायचा आहे. पोझिशन व्यवस्थित घ्यायची आहे. करूयात. एक, श्वास आतमध्ये. 1, 2, 3, 4, 5, श्वास बाहेर. आता 10 सेकंद थांबायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. 1, 2, 3, रोखून धरायचा श्वास. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, श्वास बाहेर आणि हात खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे. परत उजवा पाय सरळ, डावा पाय मध्ये. परत उजवा पाय बाहेर करायचा, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात पायामध्ये अंतर, शक्यतो खुब्याच्या रेषेमध्ये पाय आपल्याला ठेवायचा आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. उजव्या पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. असं लूज ठेवायचं नाही, पाय ताठ बसायचा आहे. आता आपल्याला उजवा कोपरा उजव्या गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा किंवा गुडघ्याच्या पुढे. तर यात एक, तिरकं वाकायचं आहे. पहिल्यांदा चेहरा समोर राहील, दोन्ही खांदे सरळ पॅरलल. 2, परत एकदा. एक, समोर अपेक्षित आहे आपल्याला. 2, परत एकदा. एक, 2, पुन्हा. एक, 2. थांबायचं आता 5 सेकंदासाठी. एक, जेवढं शक्य तेवढं होल्ड करायचं आहे. 1, 2, 3, चेहरा समोर. 4, 5, परत सरळ. आता सेम 10 सेकंदासाठी. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळ व्हायचं आहे आणि हात करायचा आहे खाली. आता असंच थांबायचं आहे. पाय सरळ ठेवायचा आहे, मान सरळ, हात पुढे ठेवायचे आहेत आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. एक, ज्यांना शक्य त्यांनी कपाळ टेकवायचं आहे, ज्यांना शक्य नाही त्यांनी हनुवटी टेकवायचे आहे किंवा ज्यांना शक्य नाही अजिबात त्यांनी कोपरे टेकवायचे असे. ठीक आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत सरळ व्हायचंय. 2, पुन्हा एकदा. एक, जेवढं आपण व्यवस्थित करू, जेवढं गुडघ्याच्या पाठीमागे ताण देऊ, तेवढं गुडघ्याच्या स्नायूंचं टोनिंग आपलं होणार आहे आणि मग त्याला फायदा होणार आहे. 2, आता डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये आणि आता डावा पाय बाहेर करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. पाय एकदम सरळ राहील, पाठीचा कणा ताठ, चेहरा समोर. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत आणि परत आता डावा कोपरा डाव्या गुडघ्याला किंवा त्याच्या पुढे जेवढं शक्य तेवढं करायचं आहे. करूयात. एक, 2, छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे उजव्या बाजूला. एक, जेवढा तुमचा चेहरा समोर राहील तेवढा फायदा जास्त. 2, असं वाकायचं नाही आपल्याला, तर कडेला वाकायचं आहे. एक, असं करायचं नाहीये, असं पाहिजे, त्याकडे लक्ष द्या. 2,
आता 5 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. परत सरवायचं. परत आता 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरवायचं आहे. हात करायचे आहेत खाली. आता असंच पाय लांब ठेवायचा आहे, दोन्ही हात पुढे टेकवायचे आहेत आणि पुढे झुकायचे आपल्याला. एक म्हणजे पायाच्या पाठीमागच्या स्नायूंचं टोनिंग होणार आहे. कमरेतून ज्या नसा निघतात, ज्या पायापर्यंत जातात, तर त्याचं टोनिंग होणार आहे. परत सरवायचं आहे. 2. परत एकदा सेम. 1. आता थोडस ताण पडेल, पण जेव्हा ते रिलॅक्स होतील तेव्हा त्यांची ताकद पण वाढणार आहे. परत सरळ. 2. परत पाय करायचा सरळ. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे, जास्त नाही, थोडं 4 फूट. ठीक आहे. मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. उजव्या हाताने डावा पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. 20 काउंट्स आपण करणार आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5. दुसरा हात पाठीवर ठेवायचा. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ठीक आहे. हळूवार सरळ. आणि हे करताना नुसतं असं नाही करायचं आपल्याला, थोडस पुढे झुकायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं पुढे झुकायचं आणि करायचं. ठीक आहे. जेवढं तुम्ही पुढे झुकणार तेवढं पायाच्या पाठीमागच्या स्नायूला ताण जास्त पडणार. नुसतं असं सुरुवातीला ठीक आहे, पण हळूहळू आपल्याला काय करायचं, पुढे पुढे झुकायचं. म्हणजे आपल्याला ताण व्यवस्थित पडणार. परत दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे खाली, मान सरळ. आणि आता पुढे झुकायचंय परत. 1. परत सरळायचंय. 2. परत एकदा. 1, 2. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये अंतर थोडस मग असं एवढंच. दोन्ही हातांचे बोट गुंफवायचे आहेत आणि डावीकडून उजवीकडे आपल्याला हात गोल फिरवायचे आहेत. हात कोपरांमध्ये न वाकवता करूयात. 1. डावीकडून उजवीकडे. 2. हात आपल्या पायाच्या पंजांवरून यायचे आहेत. 3. पुढे झुकायचं आहे जेवढं शक्य तेवढं. 4, 5. आता विरुद्ध दिशेने. 1, 2, 3. हात कोपऱ्यामध्ये न वाकवता. 4 आणि 5. ठीक आहे. हात खाली, मान सरळ. पायातलं अंतर तेवढंच ठेवायचं आहे. परत एकदा सेम. डावीकडे उजवीकडे. 20 काउंट्स रिपिटेशन आपण करणार आहोत. करायचं सर्वांनी. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. वर हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ. आणि आता वज्रासनामध्ये बसायचा. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. आणि आपल्याला आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. नेहमीप्रमाणे उष्ट्रासन करूयात आपण. गुडघ्याला सपोर्ट, कमरेला सपोर्ट आणि मागे झुकायचं आहे. 1. श्वास आतमध्ये आणि मागे. 2. श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. 1. श्वास आतमध्ये. 2.
श्वास बाहेर. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. दोन्ही हातांनी आपल्या डोक्याच्या मागे, दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे, आणि आपल्याला डावीकडे वळायचं आणि उजवीकडे वळायचं. 10 काउंट्स करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली, गुडघ्यांवरतीच उभं थांबायचं आहे. आणि आपल्याला आता डावा पाय पुढे करायचा आहे. डावा पाय पुढे, डावा पायाचा पंजा जमिनीला टेकवायचा आहे. घोट्याच्या स्नायूंना आपल्याला थोडासा ताण पडेल जेव्हा आपण पाय सरळ ठेवून पंजा जमिनीला टेकवतो तेव्हा. त्याचा फायदा आपल्याला घोट्याच्या स्नायूंसाठी होणार आहे. श्वास आतमध्ये घेत हात करायचे वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर, बॅलन्सिंग करायचं आहे. आणि आता कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. 2. पायाचा पंजा जमिनीला टेकलेला, जेवढा पायाचा पंजा सरळ तेवढा आपल्याला फायदा जास्त. पोट आतमध्ये खेचायचं आहे. उभ्यातून पुढे झुकायचा प्रयत्न. 2 हात वरती, पायाच्या पाठीमागे ताण पडेल, घोट्याच्या वरच्या बाजूला ताण पडेल, त्याकडे लक्ष द्यायचं. परत 1 परत हात वरती, श्वास आतमध्ये, हात खाली. परत डावा पाय मागे घ्यायचा आहे. उजवा पाय आपल्याला पुढे करायचा आहे. सेम पंजा जमिनीला टेकवायचा आहे. घोट्याच्या पुढे ताण, पाय सरळ, असं गुडघ्यात वाकवायचं नाहीये, पाय सरळ राहील याकडे लक्ष द्यायचं. परत श्वास आतमध्ये, हात वर. 1 आता पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे, पाय सरळ. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. 2 श्वास बाहेर, परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर, आणि पाय घ्यायचा आहे मागे. ठीक आहे. आता सर्वांनी टाचेवरती बसायचं आहे, पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. 1 श्वास आतमध्ये उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर खांद्याने एवढा, दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. बोटांना ताण द्यायचा आहे आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय घ्यायचेत मागे आणि आता दोन्ही हात कडेने आपल्याला वरती करायचे आहेत. दोन्ही हात कडेने वर, दोन्ही हातांचे बोट गुंफायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, मान सरळ, आणि टाच वरती करायचे आहे. तर यात 1 टाच वर, नजर एका पॉइंट वर स्थिर. परत खाली यायचे. 2 श्वास बाहेर, टाच खाली. परत एकदा सेम टाच वरती करायचे आहे. 1 आणि पाय गुडघ्यात न वाकवता आपल्याला पुढे चालायचं आहे. 1 2 3 4, पाय गुडघ्यात न वाकवता, हे महत्वाचं आहे. परत मागे. 1 2 3 4, पूर्ण पंजांवरती यायचंय, टाचावरती राहतील. परत पुढे चालायचं आहे. 1 2 3 4, पुन्हा मागे. 1 2 3 4, परत टाच करायचे खाली, हात सरळ करायचे आहेत आणि कडेने हात करायचे आहेत खाली. परत बोटांना ताण, कोपरे सरळ, खांदे गोल फिरवायचे आहेत. 1 मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. ठीक आहे. हात बाजूला. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. गोमुखासनामध्ये जसे आपण हात पकडतो पाठीमागून, तसे आपल्याला पकडायचे. आता
डावा हात खाली, उजवा हात वरती. एकाच वेळेस उजवा हात पाठीवर ठेवायचा आहे, डावा हात मागून घ्यायचा आणि दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये आपल्याला गुंफायची आहेत आणि मान सरळ ठेवायची आहे. परत दोन्ही हात सरळ. एकाच वेळेस उजवा हात खाली, डावा हात वरती. डावा हात कोपऱ्यात वाकवायचा आहे, उजव्या हाताने पकडायचं आहे दोन्ही हातांना. मान सरळ. टाचा पंच जोडलेले ठेवा, म्हणजे बॅलन्सिंग आपल्याला सोपं जातं किंवा ब्रेन एंगेजमेंट त्याच्यामध्ये होत असते. परत डावा हात सरळ, उजवा हात सरळ. चेंज करायचा आहे. ठीक आहे. पकडत उजवा हात वाकवायचा आहे आणि दोन्ही हातांनी आपल्याला पकडायचं आहे. दोन्ही हातांची बोट गुंफवायची एकमेकांमध्ये जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये. मान सरळ राहील. कोपरे आकाशाच्या दिशेने. हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. परत हात सरळ. चेंज. डावा हात वर, उजवा हात पाठीमागून पकडायचा आहे. मान सरळ. कोपरेवरती. पाठीला ताण. परत हात सरळ. उजवा हात वर. सेम करायचा आहे. उजवा हात पाठीवर, डाव्या हाताने पकडायचा आहे आणि थांबायचं आहे. आता 10 सेकंद श्वास घ्यायचा आहे. पहिला श्वास 1 2. दुसरा श्वास 1 2. तिसरा श्वास 1 2. चौथा श्वास 1 2. पाचवा श्वास 1 2. परत हात करायचा आहे सरळ. उजवा हात खाली, डावा हात वरती. डावा हात कोपऱ्यात वाकवायचा आहे. दोन्ही हातांचे बोट गुंफायचे एकमेकांमध्ये पाठीमागून. ठीक आहे. मान सरळ आणि श्वास घ्यायचा आपल्याला. पहिला श्वास 1. मान सरळ ठेवायचा प्रयत्न. 2. शोल्डर्स ओपनिंग झाला पाहिजे. 1 2. तिसरा श्वास 1 2. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढणार याच्यामुळे. चौथा श्वास 1 2. पाचवा श्वास 1 2. परत डावा हात वर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आणि हात खाली. ठीक आहे. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. 4 फूट. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1. डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2. डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान खाली. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. जेवढं शक्य तेवढं खाली जाण्याचा प्रयत्न. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. थांबायचा, ताण वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यावरच ताण वाढवायचा आहे. परत सरवायचा. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. तर डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. जे आसन आपण रोज करत असतो त्या आसनांचं ताण आपल्याला हळूहळू वाढवायचा प्रयत्न करायचा. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1. आता उजव्या बाजूला झुकायचं आहे. 2. उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. पाय सरळ, मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. थांबायचं आहे, ताण वाढवायचा आहे, पाय सरळ करायचा आहे. दोन्ही हात एका रेषेमध्ये. डाव्या हाताच्या बोटांना पण ताण द्यायचा आहे आणि मग सरळायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. आता उजवा पाय सरळ, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. ठीक आहे. आणि डावीकडे झुकायचं आहे. डावा कोपरा डाव्या गुडघ्याला टेकवायचा. प्रयत्न करायचा आहे. करूयात. 1. डावा कोपरा डाव्या गुडघ्याला किंवा त्याच्या खाली टेकवण्याचा प्रयत्न. चेहरा समोर राहील. छातीच्या उजव्या बाजूच्या कडेच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढा वेळ थांबायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे आणि मग परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि परत डावा पाय सरळ करायचा आहे.
उजवा पाय बाहेर करायचा आहे आणि उजव्या बाजूला झुकायचं आहे आपल्याला. करूयात एक त्रिकोणासनामध्येच बद्ध हस्त त्रिकोणासन या आसनाचं नाव आहे. हात बांधलेले असतात त्याच्यामुळे बद्ध हस्त. पाय सरळ, चेहरा समोर, परत सरळ व्हायचं आहे. एक श्वास आतमध्ये, परत उजवा पाय सरळ, डावा पाय बाहेरच्या दिशेने, डाव्या बाजूला 5 ते 10 सेकंद थांबायचं आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी 5च्या पुढे वरती आलं तरी चालेल. कमीत कमी 5 सेकंद थांबायचे. करूयात एक श्वास बाहेर सोडत खाली जायचा. दोन्ही खांदे सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत सरळायचं आहे. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने आणि आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर सोडत थांबायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सरळायचं आहे. एक श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेत आणि खाली. 2 श्वास बाहेर. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आता. आणि आता आपण करूयात सूर्यनमस्कार. 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत. 2 नॉर्मल आणि 2 मध्ये थोडासा आपल्याला बदल करायचा आहे. करूयात. मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 2 पुढे झुकायचं आहे. 3 डावा पाय मागे. 4 उजवा पाय मागे. 5 टाचा टेकवायच्या आहेत. गुडघे छाती हनुवटी. 6 7 8 डावा पाय पुढे. 9 उजवा पाय पुढे. 10 11 आणि 12. पुन्हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. परत डाव्या बाजू. 2 3 डावा पाय मागे. 4 आता पुढचा पाय 90 डिग्री मध्ये ठेवायचा आहे. मान वर. श्वास आतमध्ये घे. दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, हात वर, बोटांना ताण. 2 श्वास बाहेर खाली. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. उजवा पाय मागे घ्यायचा, शरीराचा त्रिकोण. 5 गुडघे छाती हनुवटी. 6 7 परत 8 9 10 11 आणि 12. परत एकदा. 2 3 उजवा पाय मागे. 4 डावा पाय आता 90 डिग्री मध्ये ठेवायचा आहे. उजवा पाय सरळ राहील. मान वर. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, स्टेबल राहायचा प्रयत्न. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, बोटांना ताण. 2 श्वास बाहेर. डावा पाय मागे. 5 टाचा टेकवायच्या आहेत. कपाळ टेकवायचे जमिनीला. शरीराचा त्रिकोण. गुडघे छाती हनुवटी. 6 7 8
9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. सूर्यनमस्कार पूर्ण शरीराला व्यायाम देणार असा योग प्रक्रिया. फुफ्फुसांची आणि हृदयाची कार्यक्षमता वाढवणारा, सांध्यांना स्नायूंना ताकद देणारे असा सूर्यनमस्कार आपण नियमित केला पाहिजे. जेव्हा आपण सूर्यनमस्काराची संख्या कमी असते तेव्हा प्रत्येक स्टेप व्यवस्थित आणि पूर्णपणे होईल. पूर्ण स्नायू सांधे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील असा प्रयत्न करायचा आहे. संख्या कमी आहे म्हटल्यावर परफेक्शन जास्त चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावर. आता दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. आणि आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायचे आहे. छाती हनवटीच्या जवळ न्यायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. करूयात. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. पुन्हा एकदा छातीवर उचलायचे, छाती हनवटीच्या जवळ, कंबर उचलायची, छाती हनवटीच्या जवळ, मांडी जमिनीला समांतर करायचा प्रयत्न करूयात. 1, थांबायचं आहे 10 सेकंदांसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. कंबर खाली ठेवायची आहे. जेव्हा आपण एखादा आसन 10 ते 15 सेकंदांसाठी होल्ड करतो तेव्हा त्या स्नायूंकडे आपल्याला पूर्ण लक्ष द्यावं लागतं, तेव्हा देणं अपेक्षित असतं. पायामधलं अंतर तेवढं थोडं वाढवायचं आहे. दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडलेलंच ठेवायचं आहे. आणि आता दोन्ही गुडघे डावीकडे करायचे, मान उजवीकडे करायचे आहे. हातांनी पायाला पकडलेलंच ठेवा. उजवा गुडघा डाव्या घोट्यावरती यायला पाहिजे आणि डावा गुडघा उजव्या घोट्यावरती यायला पाहिजे. करूयात. दोन्ही गुडघे डावीकडे करायचे आहेत. 1, मान उजवीकडे. आता दोन्ही गुडघे उजवीकडे, मान डावीकडे. 2, जमिनीला टेकवायचे दोनही गुडघे. 3, 4, मांडीच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. 5, जेवढा गुडघा जमिनीला टेकेल तेवढा ताण जास्त. 6, मान विरुद्ध दिशेने अपेक्षित आहे. 7, 8, 9, 10. हळूवार करायचं आहे, सोपं आहे. 11, पाठीच्या स्नायूंसाठी उपयुक्त आहे. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार पाय सरळ करायचे आहेत. आणि आता दोन्ही पाय सरळ, मान करायचे आहे सरळ. आणि आता सर्वांनी डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोनही हात एकमेकांवर दोनही हातांवरती टेकवायचे आहे. आणि दोनही हातांवरती टेकवायचे आहे. आणि आता दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. तर यात 1, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर
आणि हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना ताण, टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. परत खाली यायचं आहे. 2. परत एकदा. 1. खाली यायचं. 2. आता दोन्ही हात मागे करायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. शलभासन, अर्ध शलभासन आपण करूया. डाव्या पायाने 1. डावा पाय वर, हनुवटी जमिनीला टेकलेली, पायाचा पंजा पाठीमागे. परत खाली यायचं. 2. उजवा पाय वरती. 1. 2. परत एकदा. डावा पाय वर. 1. थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा पाय वर उचलायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकून सपोर्ट द्यायचा आहे आणि मॅक्सिमम वर उचलायचा प्रयत्न करूयात. 1. अशा प्रकारे सपोर्ट द्यायचा आहे पायाला आणि पाय वर खेचायचा आहे. 2. उजवा पाय वर, डावा पायाने सपोर्ट करूयात. 1. 2. परत एकदा डावा पाय वर, उजव्या पायाने सपोर्ट मॅक्सिमम वर उचलायचा आहे. करूयात. 1. 2. उजवा पाय वर, डावा पायाने सपोर्ट करूयात. 1. 2. आता दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला. शेवटचा शशांक भुजंगासन करूयात. 1. श्वास आतमध्ये, मान वर, छातीवर, हात सरळ. कंबर उचलून टाचेवरती आपल्याला बसायचं आहे. 2. श्वास बाहेर, कपाळ टेकवायचा आहे जमिनीला. श्वास आतमध्ये घेत, दोनही हात वरती. 1. श्वास आतमध्ये, हात वर. 2. श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. आता पद्मासनामध्ये बसायचं आहे सर्वांनी. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. कपालभाती आपल्याला करायची आहे. अल्टरनेट नॉस्ट्रिल. वेगवेगळ्या नाकपुडीने श्वास आपल्याला सोडायचा आहे. पहिल्यांदा डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावी नाकपुडी बंद करायची आणि मग उजवीने श्वास बाहेर सोडत आपल्याला सुरू करायचं. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डावीने श्वास घ्यायचा आहे. 1. डावी नाकपुडी बंद करायची आहे, उजवी ओपन करायची आणि पोटाची हालचाल करत श्वास बाहेर सोडायचा आहे. 2. चालू करायचा आहे. डावीने श्वास सोडायचा आहे, उजवीने श्वास सोडायचा आहे, नंतर डावीने सोडायचा आहे. अल्टरनेट करायचं आहे आपल्याला. फील करायचं आहे. दोन्ही नाकपुडी आपण पूर्ण चालू नाही आहेत आपल्या, त्याकडे लक्ष द्यायचं. एक नाकपुडी पूर्ण चालू आहे, एक नाकपुडी अपूर्ण चालू आहे, त्याचा फील करा.
जेव्हा आपण शांत असतो, रिलॅक्स असतो, मनातले विचार कमी असतात, तेव्हा आपल्या दोन्ही नाकपुड्या समप्रमाणामध्ये चालू राहणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारची कपालभाती आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. दोन्ही नाकपुड्या एकाच वेळेस समप्रमाणामध्ये ऍक्टिव्हेट राहण्यासाठी. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती सामान्य ठेवायची आहे. ज्यांचं झालंय त्याने थांबायचं आहे. शरीरामध्ये होणारे बदल अनुभवायचे आहेत. दोन्ही नाकपुड्यांमध्ये होणारे बदल अनुभवायचे आहेत. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे, आजच्या पुरते एवढाच. उद्याबरोबर आपण 6:30 वाजता भेटूया. थँक्यू.